नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मुद्रांक आणि नोंदणी विभागाचा 3952 पदाचा आकृतीबंध जो 4 डिसेंबर 2025 लाच जाहीर झाला होता, पण आता एक नवीन शुद्धीपत्रक म्हणजे सुधारित आकृतीबंध आलेला आहे आणि त्यामध्ये काही पद निरसित केलेली आहे, काही पद ॲड केलेली आहे, काही पदांचं अंतर्गत या विभागातून दुसऱ्या विभागामध्ये त्यांचं काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे आणि या विभागाचं एक्सपान्शन केलेलं आहे. संबंधित जी आर आपल्या समोर आहे. नेमकं काय आहे काय नाही आणि रिक्त पद किती आहे आणि जाहिरात किती पदासाठी येऊ शकते. ग्रुप सी ची जी जाहिरात येणार आहे म्हणजे जे कर सहाय्यक नावाचं जे पद आहे ते देखील याच्यातच आहे का आणखी काही दुसरे पद ॲड होऊ शकतात हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे ग्रुप सीचं तर ग्रुप सी मध्ये येईलच, पण बाकीचं दुसरे पद सरळ सेवेने म्हणा किंवा MPSCचे जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये येऊ शकतात का. तत्पूर्वी आपण आरंभ बॅच MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्री प्लस मेन्स मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. त्यासोबतच आपली तलाठी भरतीची ही MPSCच्या धर्तीवर आधारित ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि यामध्ये स्पेशल खासियत अशी आहे की याची जी मेंटरशिप बॅच आहे, कोणती मेंटरशिप बॅच आहे तर ती आपण सुरू केलेली आहे. VIP मेंटरशिप बॅच 1 मे पासून पुन्हा सुरू होते. ठीक आहे. या अगोदर आपण ट्रायल बेसिसवरती 100 विद्यार्थ्यांसाठी आपण प्रयत्न केला आणि 100 विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय काय असायला पाहिजे, स्ट्रक्चर्ड ऑर्गनाइज्ड प्लॅन कसा असायला पाहिजे याच्यासाठी आपण तो पायलट प्रोजेक्ट केला होता आणि यस आता 1 तारखेच्या नंतर याच्यासाठी परत ॲडमिशन तुम्हाला सुरू होतील. नाव हे आपलं ॲप्लिकेशन आहे अमोल केस. हा तर कुपन कोड नाही, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 7066155355 वरती तुम्ही रिच आउट करू शकता. दोन्हीपैकी कुठल्याही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. नाव आता हे आहे आपल्याकडं हे शुद्धीपत्रक. ठीक आहे. महसूल आता हे कधीचं आहे, 28 तारखेचं आजचंच हे पत्रक आहे. हा GR आहे. महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी मुद्रांक विभागाचा सुधारित आकृतीबंध. ना आता महसूल खात्याच्या अंतर्गत आता हे कोणतं आहे, महसूल व वन विभाग. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी 2 विभाग आले. आता तिसरा विभाग याच्यामध्ये कोणता आहे, मुद्रांक व नोंदणी विभाग. मुद्रांक व नोंदणी विभाग हा एक झाला. चौथा कोणता आहे, भूमी अभिलेख. असे 4 आहेत. आणखी 2-3 विभाग पण आहेत. मी वाटलं तर त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेईल. सब विभाग जे आहेत ना तर ते महसूल विभागामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त ॲक्शन मोडवर सध्या महसूल विभागाचा आहे. सगळ्या महसूल विभागाच्या अधिपत्याखाली मला असं वाटतं की सगळ्यांचा आकृतीबंध एकदा सादर झाला की नंतर मग जी ग्रुप सी ची पदं जी आहे पुढच्या वर्षी का होईना ती MPSC कडून भरण्यात येतील. पण तत्पूर्वी जर अगोदर असे काही पदं असले आणि त्यांची लवकर भरती व्हावी अशी जर सरकारची जर मनशा असेल तर तलाठीसारखं पद किंवा आणखी 1-2 पदं जे आहेत तर ते लवकरात लवकर TCS मार्फत भरण्यात येऊ शकतील. कारण ग्रुप सी ची सगळी एकत्र समायोजन करणं, नवीन सेवा संयुक्त परीक्षेमध्ये करणं, त्या अगोदर ग्रुप ए आणि ग्रुप बीचं देखील संयुक्त सेवांचं नवीन एक संवर्ग केलेला आहे. त्याची कदाचित जाहिरात येऊ शकते पुढच्या वर्षी. ग्रुप ए, ग्रुप बी, नंतर ग्रुप बी आणि नंतर मग ग्रुप सी शेवटी सगळ्यात टप्प्याटप्प्याने होईल. म्हणून मला असं वाटतं की महसूलचे विभागातले काही पदांची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते. ना आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा. आता याच्या अगोदर 4 डिसेंबरचा हा आपल्याकडे देखील एक GR आहे. 4 डिसेंबरचा GR काय सांगतो, 4 डिसेंबरचा हा. तत्पूर्वी एक 23 तारखेला 23 फेब्रुवारीला देखील एक GR आलेला आहे. आता हा आकृतीबंध जो आहे हा याच्यावरती व्हिडिओ घेतला होता ज्यावेळेस डिसेंबरमध्ये आला होता तर त्यावेळेस आपण यावरती व्हिडिओ घेतला होता आणि 3952 पदं जे आहेत तर त्याच्यावरती व्हिडिओ घेतला होता. ठीक आहे. तर या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तत्पूर्वी 23 तारखेला देखील एक GR आलेला आहे. 23 तारखेला कुठे दिलं याच्यात, 23 तारखेला एक GR दिलेला आहे. 23चा GR मी तुम्हाला दाखवतो. हा आहे 23 एप्रिलचा. ठीक आहे. 23 एप्रिलचा हा GR आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील पदे वर्ग करण्याबद्दल. म्हणजे यांनी काय केलेलं आहे की काही पदं जी आहेत ना तर ती वर्ग केलेली आहे. म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये वर्ग केलेली आहे. काही पदांचं नाव देखील जे ना तर ते बदललेलं आहे. ठीक आहे. सहाय्यक लेखाधिकारी, ठीक आहे, शासकीय छायांकित नोंदणी कार्यालय आणि ज्या कार्यालयात त्यांना पद टाकायचं आहे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, या पदाचं ट्रान्सफर केलेलं आहे. सदरील पदाचं जे वर्ग करण्यात आलेलं आहे याच्या संदर्भातलं हे काय आहे, शुद्धीपत्रक आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे पाहून घेऊया.
3094 पदापैकी 107 पदे निरसित केलेली आहे. ठीक आहे, 107 पद काय आता निरसित केलेली आहे, मृत संवर्गाची केलेली आहे. तत्पूर्वी 284 पदासाठी जी शिपाई पदाची भरती आलेली होती ती भरती येऊन गेलेली आहे. नाव आता हे शिपाई पद यांनी काय केलेलं आहे, निरसित केलेलं आहे. म्हणजे याच्यानंतर शिपाई पदाची जाहिरात भरल्या जाणार नाही आणि हे पद सरळ सरळ ठेकेदारामार्फत भरलं जाणार आहे. प्लस 107 पद पण त्यामध्ये आलेली आहे. 965 नवीन वर्ग जे आहे ना तर ते तयार करण्यात म्हणजे नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे आणि 3952 पदांचा आकृतीबंध संदर्भ क्रम 4 डिसेंबरच्या याला सुधारित करण्यात आला होता. ठीक आहे. नंतर महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या अधिपत्याखालील काही पद जे आहेत ना तर त्यांचं काय केलेलं आहे, नामकरण केलेलं आहे. ठीक आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक यांना नोंदणी उपमहानिरीक्षक व नोंदणी उपनियंत्रक असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे 3952 पदामध्ये जे काही पद त्यांचं नाव होतं त्या पदाचं नाव आणखी थोडंसं काय केलं, दुरुस्त केलेलं आहे. म्हणजे मुद्रांक उपनियंत्रक हे देखील केलेलं आहे. आता जे काही याच्या तेलगीचा घोटाळा म्हणा किंवा स्टॅम्प पेपरवरती बरेचसे ग्लिचेस येतात आणि वेगवेगळे घोटाळे होऊ शकतात, या उद्देशाने काय केलेलं आहे की नियंत्रक कंट्रोलिंग जे आहे बॉन्ड्सवरती आणि जे मुद्रांक स्टॅम्प पेपर जे आपण म्हणतो ना तर त्याच्यावरती सरकारचं आणखी वच करावं याच्यासाठी एक्सपान्शन या GR च्या माध्यमातून आपल्याला दिसते. ठीक आहे. देन आता यामध्ये जी काही पदं वाढवण्यात आलेली आहे, 965 जी पदं वाढवण्यात आलेली आहे तर त्याची जाहिरात कधी येऊ शकते ते देखील आपल्याला पाहण्यासारखं होईल. सध्याची मंजूर पदे, ठीक आहे, सध्याची मंजूर पदे, कमी करायची पदे, नवीन निर्माण करायची पदे आणि सुधारित आकृतीबंधानुसार आपण एकदम शेवटचा खालचा जो टप्पा आहे तर तो पाहू. म्हणजे आपल्याला एकंदरीत सर्व पदांची माहिती जी आहे ना तर ती कळेल. पहा टोटल अगोदर किती होते, 3094, नंतर 107 निरसित करण्यात आलेली आहे. 965 जी आहेत ना तर ही काय आहे, नवीन रिक्त पद आहे. किती, नवीन ही काय आहे, रिक्त पद आहेत आणि हा टोटल 3952 आहे. आता फक्त 965 पदासाठी आता सेवा प्रवेश नियम आपल्याला सगळ्यात अगोदर दिसतील. सेवा प्रवेश नियम आले, वित्त विभागाची मान्यता आणि नंतर जाहिरात दिसू शकते. या टप्प्यावरून आपल्याला कळेल की ही जाहिरात म्हणजे आता पुढचा सेवा प्रवेश नियम असेल किंवा बाकीच्या MPSCच्या अंतर्गत जर हे पद आणायचे असेल तर विविध असे पत्रक आपल्या समोर येतील आणि त्यानुसार मग आपल्याला कळेल की भरती कशामधून म्हणजे MPSC मार्फत होणार की आपल्याला सरळ सेवेमार्फत होणार. सध्या तरी ही पद जी आहे तर ती सरळ सेवेच्या म्हणजे दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अधिकक्षेखालीच आहे. त्यामुळे सध्याच्या पत्रकानुसार मला हे सांगावं लागेल की ही भरती TCS कडून होऊ शकते. या वर्षी जर भरती आली तर पुढच्या वर्षी ज्या वेळेस हे सगळे पद MPSCच्या मार्फत MPSCच्या अधिपत्याखाली आले तर ही MPSC कडून होऊ शकते. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.